अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 29 स्वप्न कथा कथनम. म्हणजे शिर्डीत मद्रासी गृहस्थाला, मुंबईत तेंडुलकरांच्या पत्नीला आणि ग्वाल्हेर इथल्या डॉक्टर कॅप्टन हाटे यांना बाबांनी स्वप्नात दृष्टांत दिले, या सर्व कथा सांगणे. स्वप्न कथा कथनम. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागच्या अध्यायात जे कथन केले सांगितले त्यापेक्षाही या अध्यायात श्री साईबाबांचे कल्पनातीत कौशल्य मी कथन करतो. कथेची संगती मागचीच आहे. इसवी सन 1916 साली बाबांची अगाध लीला ऐकून त्या वर्षी एक भजनी मेळा शिर्डीत दर्शनाला आला. भजनी मेळा म्हणजे भजन करणाऱ्यांचा ग्रुप. ही सर्व मंडळी प्रवास करत होती. त्यांनी मद्रास प्रांत, जो आता चेन्नई शहराच्या जवळचा प्रांत आहे, चेन्नईचा प्रांत आहे, म्हणजेच तमिळनाडू, इथून बाबांची कीर्ती ऐकली होती आणि काशी यात्रेला जात असताना, म्हणजे वाराणसीला जात असताना वाटेत ती मंडळी शिर्डीला थांबली. साईबाबा थोर, उदार आणि दान करणारे महान संत होते. यात्रेकरूंना कृपावंत होऊन ते खूप पैसा वाटत असत. दिडक्या चवल्या 2 आण्यांची नाणी, चवल्या म्हणजे 1 पैसा आणि 2 आण्यांची नाणी, त्या काळची अगदी कमी किमतीची ही नाणी होती. 4 पैसे म्हणजे 1 आणा आणि 16 आणे म्हणजे 1 रुपया. अगदी सहजपणे आणि अधेल्या पावल्यांचा पाऊस साईबाबा भक्तांसाठी पाडत. म्हणजे आधेल्या म्हणजे 4-8 आण्यांचा म्हणजे आजच्या 25 पैसे, 50 पैसे, अर्धा रुपये यांचा पाऊस पाडत होते. म्हणजे भरपूर पैसे वाटत होते. ते रुपये तेव्हा 100 वर्षांपूर्वी त्यांची किंमत जास्त होती. कोणाला 10, कोणाला 20 तर कोणाला 50 रुपये साईबाबा देत असत. हे काय सणाच्या किंवा उत्सवाच्या दिवशी काही विशेष कार्य असताना किंवा पुण्यकाळ असतानाच होतं असं नव्हे, तर दररोज वर म्हटल्याप्रमाणे ते मोठ्या खुशीने भक्तांना वाटत होते. पहुडे आणि भवय्ये, पहुडे म्हणजे पोवाडे गाणारे, तमासगीर वगैरे, आणि भवय्ये म्हणजे नाचे लोक, नाचे इत्यादी येत असत आणि नाचत असत, त्यांची कला सादर करत असत. गवई गाणे गात असत आणि भाट स्तुती करत असत. भाट म्हणजे असे लोक जे गातायत पण स्तोत्र गातायत आपल्या भाषेत, गाण्याच्या स्वरूपात. तमासगीर मुजरे देत असत आणि हरिभक्त भजन करण्यास रंगून जात असत. महाराजांची, साईंची अशा उदार स्वभावाची आणि दानधर्म करण्यात सढळ हाताची कीर्ती म्हणजे त्यांचं नाव लौकिक. कर्णोपकरणी म्हणजे एका कानावर ऐकून दुसऱ्या कानांनी दुसऱ्याच्या तोंडून ऐकणं, असं करत करत ऐकून कर्णोपकरणी हे लोक दर्शनाची इच्छा मनात धरीत असत. कधी मनाला आले तर बाबा प्रवाशांनाही पैसे वाटत असत. साईनाथ दयेची मूर्ती होते. दीनदुबळ्यांच्या गरजा आणि दुःखे काय आहेत याची सहृदयपणे ते विचारपूस करत असत आणि त्यांना मदत करत असत. 1 पुरुष 3 स्त्रिया मिळून म्हणजे आपण स्वतः, पत्नी, मेहुणी, मुलगी इत्यादी 3 स्त्रिया आणि 1 पुरुष मिळून अवघ्या चौघात तो मेळावा संत दर्शन घेण्यास उत्सुक होता. जो भजनी मेळा चेन्नई मद्रासमधून निघाला होता तो. साईबाबांचे दर्शन घेऊन ही मंडळी समाधान पावली आणि दररोज नियमाने त्यांच्या पुढे प्रेमपूर्वक भजन करू लागली. त्यांचा संप्रदाय रामदासी होता, म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी तयार केलेला संप्रदायातून ते होते. ते अत्यंत उत्साहाने भजन करत असत आणि बाबा देखील मनात आल्यावर रुपया 8 आणे त्यांना देत असत. तेव्हा त्या पैशाची किंमत खूप मोठी होती. कधी त्यांना बर्फी देत असत साईबाबा, तर कधी रिकाम्या हाती पाठवत असत. बाबांची ही नेहमीची पद्धत होती, परंतु निश्चित असं फिक्स काही नव्हतं. पैसे वाटत हे तर खरे, यात मुळीच खोटे नव्हते, परंतु ते सर्वांना सर्व देत नव्हते. त्यांच्या मनाचा कोणालाच थांगपत्ता लागत नव्हता. फकीर, फुकटे म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर मजा मारणारे, आणि भिक्षेकरी सदा बाबांच्या दारी येत असत. परंतु बाबा जरी दयाळू होते तरी ते दानधर्म सर्वांनाच करत नव्हते. ज्याची लाभ काळाची वेळ आली असेल, येत असेल त्यालाच, म्हणजे ज्याच्यावर कृपा करण्याची वेळ आली असेल त्यालाच संताचा स्पर्श झालेली भाग्याची सुख परवडी कवडी म्हणजे पैशाची सुख समृद्धी लाभत असे.
याविषयीची एक गोष्ट ऐकून श्रोते संतुष्ट होतील, ती त्यांच्या पुढे ठेवून मग पुढची वाट धरूया. प्रातःकाळी न्याहारी आटोपून म्हणजे नाश्ता केल्यानंतर, ब्रेकफास्ट नंतर बाबा जेव्हा मशिदीत धुनीजवळ खांबा शेजारी बसत असत, तेव्हा बाबांच्या कोंडाजी नावाच्या भक्ताची मुलगी, जिचं नाव आहे आमनी, ती आमनी त्यावेळेस तिथे येत असे. ती 3 वर्षांची नागडी पोर हातात जिनतानाची उघडी डबी हातात घेऊन आई जमली नावाच्या तिच्या आईसोबत ती वेळ साधून घाईघाईने येत असे. कोण? ती मुलगी आमनी, जी बाबांच्या कोंडाजी नावाच्या भक्ताची मुलगी होती. आणि जिनतानाची डबी, उघडी डबी, जिनतानाची म्हणजे पान वगैरे खायचे, विड्याचे पान, त्याच्याबरोबर खाण्याच्या किंवा तशाच तोंडात टाकण्याच्या तपकिरी रंगाच्या स्वादिष्ट बारीक गोळ्यांची एक लहान चपटी डबी, म्हणजे पान वगैरे ठेवायचं किंवा तशात तोंडात चघळण्यासाठी काही गोळ्या वगैरे ठेवायची जी डबी होती, बॉक्स होता छोटासा, तर ती डबी हातात घेऊन, उघडी डबी घेऊन ती आईसोबत तिथे यायची. ती 3-4 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगी आमनी नाव होतं तिचं. ती त्याच वेळेस तिथे यायची जेव्हा साईबाबा नाश्ता करून न्याहारी आटोपून धुनीजवळ खांबा शेजारी मशिदीत बसायचे तेव्हा रोज. आमनी बाबांच्या मांडीवर बसत असे आणि डबी बाबांच्या हातात देऊन बाबांचा हात धरून बाबा रुपैया रुपैया असे म्हणत असे. बाबांना मुलांचे भारी वेड होते. ती पोरही गुबगुबीत आणि सुंदर होती. बाबा तिचे मुखे घेत असे, म्हणजे तिचे चुंबन घेत असे लहान मुलीचे. हाताने कुरवाळीत असत बाबा तिला आणि तिला पोटाशी धरत असत, मुखे घेत असत, म्हणजे तिला तिच्यावर प्रेम दाखवत असत, मायाळू, जशी आई प्रेम दाखवते मुलावर तसे. बाबा तिला पोटाशी धरत, पण आमनीचे चित्त रुपयाकडे असे. खिशाकडे पाहत ती बाबांना म्हणे की बाबा दे ना मला, दे ना. आमनीचा तो पोर स्वभाव होता, परंतु थोरा मोठ्यांनाही पैशांचा तसाच लोभ असतो. ते स्वार्थ साधण्यासाठीच धडपड करतात, परमार्थासाठी क्वचितच एखादाच प्रयत्न करतो. पोरगी बाबांच्या मांडीवर बसलेली असे आणि तिची आई कठड्याबाहेर दूर उभी राहून मुलीला खुणवत असे की रुपया देईपर्यंत तिथून हालू नकोस. मग बाबांनी रागाने म्हणावे की तुझ्या बापाचे मी काही लागतो काय, उठल्या सुटल्यात माझ्या मागे लागतेस, निरुपयोगी फुकट खाऊ मेली. परंतु हा राग मात्र बाहेर दाखवायला असे. आतून साईंच्या हृदयात प्रेमाच्या लाटा उसळत असत. मग खिशात हात घालून साईबाबा रुपया बाहेर काढत आणि तो डबीत घालून ती घट्ट झाकली. ती डबी आखी खट्ट खट्ट असा आवाज होत असे. ती डब्बी हातात पडताच ती पोर लगेच घराची वाट धरत असे. हे तर न्याहारीच्या वेळी होत असे. तसेच जेव्हा बाबा लेंडी बागेवर जायला निघत असत तेव्हाही ही आमनीला ते 1 रुपया देत असत आणि रागावतही तसेच असत. अशा तऱ्हेने दर दिवशी 2 तिला आणि 6 त्या जमलीला, म्हणजे त्या मुलीच्या आमनीच्या आईला, आणि 5 दादा केळकरांना, आणि 2 भगोजी शिंदे आणि राधाकृष्णाबाईंना 2 रुपये, आणि 10 ते 15 तात्या कोते पाटलाला, आणि 15 ते 50 इतके रुपये फकीर बाबाला, आणि 8 रुपये गोरगरिबांना ते नित्यनेमाने वाटत असत साईबाबा. या सर्व पैसे रुपयांची बेरीज केली तर रोजचे 90 रुपये होतील. त्या काळात इतके रुपये साईबाबा त्या काळी रोज वाटायचे. जो आजचे 90 रुपये नाही ते त्या काळचे 90 रुपये, म्हणजे कितीशे आणि किती हजार रुपये. म्हणजे केवढा हा राजेशाही उदारपणा. उगाच नाही त्यावेळच्या सरकारने बाबांवर आयकर टॅक्स लावण्याच्या दृष्टीने तपास करण्याकरता एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती. असो, अशी ही उदारपणे दान करण्याच्या स्वभावाची कीर्ती, म्हणजे बातमी त्या मद्रासी मंडळींनी ऐकून साहजिकच पैसे मिळण्याची आशा उत्पन्न झाल्याने बाबांसमोर भजन करण्यास सुरुवात केली. बाहेरून ते भजन भाव भक्तीचे वाटे, परंतु आतून त्यामागे पैशाची मोठी हाव असे. बाबा पैसे देतील या आशेवर ती सर्व मंडळी शिर्डीत राहिली. त्यातील 3घांना बाबांनी खूप द्रव्य द्यावे अशी फार इच्छा होती, परंतु त्यातील मद्रासीच्या पत्नीचा साईचरणी भजन करण्याचाच शुद्ध भाव होता. म्हणजे जे कुटुंब होतं त्यामध्ये जी मद्रासी माणसाची पत्नी होती, 4 जणांचं भजन करणारं, तर त्यातलं ती पत्नी जी होती, स्त्री जी होती, तर तिचा खराच शुद्ध भाव होता साईंची भक्ती करण्यात, भजन गाण्यात. बाकीच्यांना आशा होती पैसे मिळावे असे, यासाठी बाकीचे भजन करत होते.
पावसाळ्यात आकाशातील ढगांना पाहून जसा मोर आनंदाने नाचेल किंवा चंद्राला पाहून चकोर पक्षी आनंदित होईल, तसेच बाबांना समोर पाहून तिला प्रेम उत्पन्न झाले. एकदा दुपारची आरती चालू असताना कृपामूर्ती साईंनी तिची शुद्ध भावाची अवस्था पाहून तिला प्रभू रामचंद्राच्या रूपाचे दर्शन दिले. इतरांना नित्याचे साईनाथ दिसत होते, नेहमी साईनाथ जसे दिसतात तसे, पण तेव्हा ती भजन करत होती आणि तेव्हा त्या दुपारी भजन आरती चालू असताना त्या बाईला तिच्या डोळ्यासमोर तिच्या नजरेला जानकी कांत म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम सियाचे पती सीतेचे पती श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र दिसले. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवित होती आणि त्याबरोबरच डोळ्यातून अश्रू ढाळत होती. हे दृश्य पाहून लोक आश्चर्य करू लागले आणि त्या सगळ्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली की तिला रडू का यावं, तिला प्रेमाचा पूर का यावा आणि तिला एकटीलाच इतका आनंद का व्हावा. पुढे तिसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी 4-4:30 वाजता आपल्या पतीला आपणहून अत्यंत आनंदित झालेली ती रामदर्शनाचे नवल आणि साईबाबांची अद्भुत करणी सांगू लागली. ती स्त्री त्यानंतरच्या तिसऱ्या प्रहराला म्हणजे दुपारी उशिरा, कारण आरती दुपारी झाली तेव्हा तिला रामाचं दर्शन झालं आरतीच्या वेळेस साईंच्या रूपामध्ये, आणि त्याचं मग ती दुपारी 4-4:30ला वेळ मिळेल तेव्हा मिळाल्यानंतर तिच्या नवऱ्याला सांगू लागली की निळ्या रंगाच्या कमळाच्या पाकळ्यांसारखा सावळा वर्ण असलेला म्हणजे सावळ्या रंगाचा भक्तांच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष असलेला तो हा भरताचा भाऊ सीतेला आनंद देणारा दशरथाचा पुत्र श्रीराम मला दिसला. डोक्यावर मुकुट आणि कानात कुंडले यांनी अलंकृत वनपुष्पांच्या हाराने शोभणारा म्हणजे जंगलातल्या फुलांनी शोभणारा, पिवळे वस्त्र धारण केलेला, 4 हात असलेला जानकीचा म्हणजेच जनक राजाच्या मुलीचा सीतेचा पती मला दिसला. शंख चक्र गदा धारण केलेला, छातीवर श्रीवत्स खूण असलेला म्हणजे श्री विष्णूच्या छातीवरील पांढऱ्या केसांचा भोवरा, यालाच भृगुऋषींच्या लत्ता प्रहाराची खूण म्हणतात, असा श्रीवत्स लांछन म्हणजेच श्रीवत्सची खूण असलेला, कौस्तुभमणी गळ्यात घातलेला. कौस्तुभमणी म्हणजे समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले त्यातला एक रत्न, त्या रत्नाला ज्याने गळ्यात घातलंय असा हा मनोहर रूप असलेला सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम श्रीराम मी पाहिला. माणसाचे रूप धारण केलेला, विष्णूचा असामान्य अवतार असलेला, सीतेची प्राण धारण किंवा उत्साहवर्धक चेतन शक्ती असणारा जो आहे, मन आकर्षून घेणारा असा जो धनुष्य धारण करणारा तो श्रीराम मला दिसला. बाहेरून दिसायला जरी हा फकीर दिसत असला साई, दारोदारी भिक्षा मागत असला हा साई, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी म्हणजे ज्याने धनुष्य धरलाय असा श्रीराम दिसला. वरवर जरी हा अवलिया दिसत असला, कोणाला मनात कसाही दिसत असला, तरी मला तो जानकी जीवन मनोहारी धनुर्धारीच दिसला. बाई मोठी भाविक होती, पण तिचा पती अतिशय स्वार्थी होता. त्या स्त्रीने सांगितलं की मला असं स्वरूपाचं श्रीराम साईंमध्ये दिसले. तर तिच्या नवऱ्याने काय विचार केला तो पहा. स्त्रियांची जात अशीच भोळी असते. या ठिकाणी रघुपती म्हणजे रघुकुलाचा स्वामी श्रीराम कोठून आणि कसा येईल. मनात जसे असते तसे भोळ्या भाविकांना दिसते. आम्हा सर्वांना साई दिसतात आणि हिलाच रामाचे रूप कसे दिसेल. असे वेडेवाकडे नाना तर्क म्हणजे लॉजिक करून, इलॉजिकल अशा गोष्टी करून त्याने तिची अवहेलना केली म्हणजे तिचा अपमान केला किंवा थट्टा केली की नाही असं काही नाहीये. परंतु बाईच्या मनाला त्यामुळे खेद वाटला नाही. तिला खोट्या कल्पना करणे माहीतच नव्हते. ती पूर्वी मोठी अधिकारी असल्याची तिची भारी प्रसिद्धी होती. म्हणजे परमार्थाच्या मार्गात मोठी पात्रता असलेली ती साधू स्त्री होती. असं म्हणतात की तिला प्रहरोप्रहरी म्हणजे प्रत्येक प्रहरात म्हणजे दर थोड्या वेळाने दिवसातून सुखदायक रामदर्शन होत असे. म्हणजे रामाचं दर्शन तिला रोजच बऱ्याच वेळा होत असे. पुढे तिला द्रव्याचा लोभ सुटला आणि द्रव्यापाशी देव नसतो म्हणून रामदर्शन बंद झाले. लोभाचा असा हा नैसर्गिक गुण आहे की लोभ तिच्या मनात जेव्हापासून आला, पैसे वगैरे मिळवावे बा, मग त्याच्यानंतर तिचं रामाचं दर्शन बंद झालं. जे तिला आपोआप होत होतं ते बंद झालं. साईबाबांना तिची ही सर्व हकीकत ठाऊक होती. त्या बाईची वाईट प्रवृत्ती आता नाहीशी झालेली जाणून
त्यांनी तिला पुन्हा रामाचे दर्शन दिले आणि तिची इच्छा पुरी केली. असो, पुढे त्याच रात्री कशी काय आश्चर्यकारक घटना घडली त्यांची ती पहा. झोपेत त्या बाईच्या पतीला एक मोठे भयंकर स्वप्न पडले. त्या नवऱ्याला काय स्वप्न पडलं की आपण एका शहरात आहोत, तेथल्या पोलिसाने आपल्याला पकडलं आहे आणि हात पाठीमागे वळवून बांधून त्याची टोके आपल्या हाताने जोराने आवळून तो पोलीस मागे उभा आहे. तेथेच त्या जागी एक पिंजरा होता ज्याच्या बाहेर जवळ साईबाबा गुपचूप स्वस्थ जणू काय सर्व पाहायला उभे होते. असे साई महाराजांना जवळ पाहून तो गृहस्थ दोन्ही हात जोडून केविलवाणे मुख करून दीनपणे म्हणाला की बाबा, आपली कीर्ती ऐकून आम्ही आपल्या चरणांपाशी आलो असताना तुमच्यासमोर प्रत्यक्ष आमच्यावर हा प्रसंग असा का यावा. साई महाराजांनी उत्तर दिले की केलेले कर्म भोगले पाहिजे. त्यावर तो गृहस्थ अत्यंत नम्रपणे म्हणाला की मी तर असे काही केलेले नाही, निदान या जन्मी तरी काही केले नाही की ज्यामुळे हे संकट गुजरावे म्हणजे संकट यावं, कोसळावं. तेव्हा महाराज म्हणाले त्याला की दुसऱ्या पूर्वीच्या जन्मी काही केलं असेल. मग त्याने उत्तर दिले की मागील जन्मांचे मला काय ठाऊक, आणि केले असले तरी आता आपल्या दर्शनाने ते भस्म झाले पाहिजे. आम्हाला आपले दर्शन झाल्यावर अग्नीपुढे जसे वाळलेले गवत मुळासकट भस्म होऊन जाते अग्नीपुढे, तसा त्या केलेल्या कर्मांपासून मी मुक्त कसा नाही होणार. तेव्हा महाराजांनी विचारले, असा विश्वास तरी आहे का. गृहस्थाने होय म्हटल्यावर बाबांनी त्याला डोळे बंद करण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे डोळे बंद करून तो तसाच उभा होता. तोच धाड दिशी कोणी पडल्याचा आवाज त्याने ऐकला. तो आवाज कानी पडताच तो दचकला आणि डोळे उघडून पाहू लागला. तो स्वतः बंधनातून पूर्ण सुटलेला दिसला आणि पोलीस रक्ताने माखलेला पाहिला. त्यामुळे तो गृहस्थ फार घाबरून महाराजांकडे पाहू लागला. महाराज हसत त्याला म्हणाले, बरा सापडलास तू आता. पोलीस अधिकारी आता येतील आणि येथील सर्व प्रकार पाहून तुलाच आवरण्यास कठीण असा आडदांड माणूस म्हणून पुन्हा कैद करतील. मग तो गृहस्थ निसंशय मनाने म्हणाला की बाबा, आपण खरेच बोलता. कसेही करून सोडवा आता. तुमच्याशिवाय वाचवणारा आणखी कोणी मला दिसत नाही. असं ऐकून साई महाराज त्याला म्हणाले की पुन्हा डोळे झाक. त्याप्रमाणे करून त्या गृहस्थाने डोळे उघडले तर आता आणखी आश्चर्याची परिस्थिती झाली. स्वतः आपण पिंजऱ्याच्या बाहेरील जागेत आणि साई महाराज आपल्याजवळच उभे असलेले दिसले. लगेच त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्यावर बाबांनी त्याला विचारले की आताचा तुझा नमस्कार आणि यापूर्वी जो नेहमी तू घालत होतास नमस्कार, या दोन्ही नमस्कारात काय फरक आहे तो मला विचार करून सांग. त्यावर त्या गृहस्थाने उत्तर दिलं साईंना की जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचा नमस्कार केवळ पैशाकरता होता, पण आताचा आपण परमेश्वर आहात या भावनेने आहे. पूर्वी आपल्याबद्दल मुळीच प्रेम किंवा भक्ती नव्हती. इतकेच नव्हे तर मुसलमान असून आम्हा हिंदूंना बाटवता किंवा शास्त्राविरुद्ध आचरण करवता म्हणून मनात राग होता माझ्या. त्यावर बाबांनी विचारले की तुझ्या मनात मुसलमानांच्या देवांची भक्ती नाही का. गृहस्थाने नाही म्हटल्यावर बाबांनी त्याला विचारले की तुझ्या घरी पंजा नाही का, ज्याची तू मोहरमच्या दिवसात पूजा करतोस. पंजा म्हणजे 5 पवित्र पुरुष दर्शवणारा मुसलमान लोकांचा एक लोखंडाचा केलेला हात. त्याची तू पूजा करतोस, तो नाही आहे का तुझ्या घरी. तसेच तुझ्या घरी काड बीबी नावाचे मुसलमानी दैवत नाही का, जिला लग्न कार्यात पूजून आणि मानपान देऊन तू शांत करतोस. होय. त्या गृहस्थाने होय म्हटल्यानंतर मान्य केल्यावर महाराजांनी त्याला आणखी काय इच्छा आहे म्हणून विचारलंय आणि तेव्हा आपले गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या दर्शनाची इच्छा त्याला झाली. तेव्हा महाराज त्याला मागे वळून पहा असे म्हणाले आणि त्याने मागे वळून पाहताच समर्थ रामदास स्वामी मूर्तिमंत समोरच उभे दिसले. गृहस्थाने त्यांना नमस्कार घालताच ते जागच्या जागी अदृश्य झाले. रामदास स्वामी. मग तो गृहस्थ जिज्ञासापूर्वक आणखी काही महाराजांना विचारू लागला की बाबा, आपले वय झाले आहे, आपले हे शरीर म्हातारे दिसत आहे. आपल्याला आपल्या आयुष्याची मर्यादा म्हणजे आणखी किती वर्ष आपण जिवंत राहणार हे ठाऊक आहे का. साईबाबा म्हणाले त्याला की काय म्हणतोस, मी म्हातारा आहे, माझ्याबरोबर धावून तर पहा. असे म्हणून साई महाराज धावू लागले
आणि हा त्यांच्या मागे पळू लागला. महाराज मोठ्या वेगाने धावत आहेत असे धावत असता आणि वर हवेत जी धूळ उडाली त्या अवधीत अनुकूल वेळी साईबाबा त्या धुळीमध्ये अदृश्य झाले आणि या गृहस्थाला याच्या स्वप्नातून हे जे सगळं दिसत होतं, आतापर्यंत संवाद चालू होता, हे सगळं या दृश्यातून दृष्टांतातून त्याला जाग आली. असो, त्याला जेव्हा जाग आली आणि जेव्हा त्याने स्वप्नातील स्थितीचा विचार केला तेव्हा त्याच्या मनाच्या भावना पालटल्या, बदलल्या आणि तो बाबांच्या महिम्याची प्रशंसा करू लागला, म्हणजे स्तुती करू लागला. साईंची अशी आश्चर्यकारक करणी पाहून, म्हणजे लीला पाहून त्यांच्या चरणी त्याची भक्ती जडली आणि पूर्वीची स्थिती बदलून बाबांबद्दलची संशयाची भावना मावळली. पाहू जाता ते अवघे स्वप्नच होते, परंतु ते प्रश्न आणि ती उत्तरे ऐकून श्रोत्यांनी त्यातील गूढ भावार्थ लक्षात घ्यावा, म्हणजे यांच्यात जो संवाद झालाय यातून शिकवण घ्यावी असं लेखक म्हणताय आपल्याला. असा हा प्रश्नोत्तराचा संवाद झाला आणि त्या मद्रासी गृहस्थाला चांगली जाणीव झाली आणि हास्य विनोदाने त्याचा साईबाबांबद्दलचा विरोध नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मंडळी मशिदीत दर्शनाला आली तेव्हा साईनाथांनी कृपा करून त्यांना 2 रुपयांची बर्फी दिली. तसेच स्वतःच्या पदरचे 2 रुपये देऊन त्या सगळ्यांना काही दिवस ठेवून घेतले. मंडळींचे असे नियमित भजन पूजन चालले आणि काही काळानंतर ही मंडळी पुढे जायला निघाली. बाबांकडून जरी फार पैसा मिळाला नाही तरी आशीर्वाद भरपूर मिळाला. अल्लाह मालिक बहुत देगा, अल्लाह तुम्हारा अच्छा करेगा असं साई त्यांना म्हणाले. पुढे हेच त्यांच्या उपयोगाला आले. साईंच्या आशीर्वादाच्या वचनांनी म्हणजे शब्दांनी व वाटेत चालत असताना त्यांची आठवण रात्रंदिवस ध्यानी मनी येत असल्याने त्यांना स्वप्नात सुद्धा किंचितही दुःख झाले नाही. त्या मद्रासी कुटुंबाला, भजनी मंडळाला आशीर्वादाप्रमाणे काहीही कमी न पडता भरपूर यात्रा घडल्या आणि वाटेत मुळीच त्रास न होता ते सुखरूप आपल्या घरी येऊन पोहोचले. मनातल्या योजना होत्या, जे योजलेल्या, ज्या प्लॅनिंग केलं होतं, त्या सर्व यात्रा घडल्या. सोबतच त्याचबरोबर त्याहून अनेक आणखी यात्राही घडल्या. सगळ्यांना अनुपम म्हणजे उपमा देता येणार नाही असा अतुल्य असा आनंद झाला आणि ते साईंच्या शब्दांचे कौतुक गाऊ लागले. साई संतांचे आशीर्वचन अल्लाह अच्छा करेगा हे बोल अक्षरशः खरे होऊन त्या मंडळींचे मनोरथ पूर्ण झाले. अशा या तीर्थयात्रेला निघालेल्या सदाचार संपन्न सत्वगुणयुक्त भगवत भक्त मद्रासी रामदासी लोकांना साईबाबा संसाराच्या बंधनातून सोडवणारे झाले. अशीच आणखी एक सुरस कथा मी सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. भक्तिभावाने श्रवण केली तर भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष परमदयाळू श्री साई भक्तांच्या इच्छा कंटाळा न करता सदा सर्वदा प्रेमाने कशा पूर्ण करतात, पुऱ्या करतात याचे श्रोत्यांना आता आश्चर्य वाटेल. ठाणे जिल्ह्यात वांद्रे हे तालुक्याचे शहर आहे. बांद्रा तेथे रघुनाथराव तेंडुलकर नावाचे तीव्र बुद्धीचे, गंभीर स्वभावाचे व बहुश्रुत म्हणजे बऱ्याच गोष्टी ऐकलेले, ज्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान आहे असे असलेले एक श्रेष्ठ भक्त होते, रघुनाथराव तेंडुलकर. ते सदा मोठे आनंदी असून साईंच्या पदकमली तेथील उपदेशरूपी मधाच्या आशेने म्हणजे साईंकडून उपदेश मिळेल, मार्गदर्शन मिळेल या आशेने साई नामाचा अखंड जप करत भक्तीने रंगून गेले होते. स्वतः रचलेल्या अभंगांच्या संग्रहाला रघुनाथ सावित्री भजनमाला या नावाच्या पुस्तकाचे रूप देऊन त्यात त्यांनी साईबाबांच्या लीलांचे वर्णन केलेले आहे. त्या लीला जो वाचेल त्याला त्यात पावलोपावली साईच दिसतील. त्यांच्या पत्नीचे नाव सावित्री होते आणि त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव बाबू होते. त्या दोघांचा विचित्र अनुभव पहा आणि साईंच्या चरित्राचे नवल आता ऐका. एकदा वैद्यकीय पाठशाळेमधून म्हणजे मेडिकल कॉलेजमधून परदेशीय वैद्यकीय शिक्षण घेत असलेला बाबू म्हणजे फॉरेनचा मेडिसिन मध्ये एज्युकेशन डिग्री घेत असलेला बाबू पास होण्याच्या खात्रीबद्दल मनात शंका असल्याने परीक्षेला बसत नव्हता, म्हणजे मेडिकल डॉक्टरकीची परीक्षा देत नव्हता. त्याने रात्रीचा दिवस करून अति मेहनत घेऊन अभ्यास केला होता. एकदा त्याने सहज एका ज्योतिषाला मी परीक्षेत पास होईन का म्हणून प्रश्न केला होता. तेव्हा त्या ज्योतिषाने पंचांगाची पाने चाळून ग्रहांची स्थाने पाहून ज्योतिष पाहून बोटांनी राशी आणि नक्षत्र मोजून चिंतायुक्त चेहऱ्याने बाबूकडे पाहून त्या ज्योतिषाने सांगितलं होतं की तू फार मेहनत घेतली आहेस, परंतु या वर्षी ग्रहांचा जोर म्हणजे ग्रहांचा अनुकूलता नाहीये.
पुढच्या वर्षी तो फार श्रेष्ठ आहे. त्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी परीक्षा निशंकपणे पदरी पडेल. म्हणजे चांगला रिझल्ट पुढच्या वर्षी परीक्षा टेस्ट दिल्यावर येईल. एक्झाम पुढच्या वर्षी दे असं. हे ऐकून विद्यार्थी बाबूच्या मनाला फार धक्का बसला आणि त्याने भीती घेतली. म्हणजे मनात त्याने घाबरून गेला तो की जर माझे श्रम फुकट जाणार असतील यावर्षी तर परीक्षेला बसून मी कोणते सार्थक माझे होणार आहे करून घेणार आहे. मी काही दिवसांनी पुढे त्या विद्यार्थ्याची आई शिर्डीला गेली असताना साईबाबांच्या चरणी तिने मस्तक ठेवून नमस्कार करत असताना क्षेम खुशालीच्या गोष्टी निघाल्या. त्यावेळी मुलाच्या परीक्षेची गोष्ट निघाली आणि ती आई दीनपणे गरीब चेहऱ्याने बाबांना म्हणाली की ग्रहांचा जोर असता म्हणजे चांगले ग्रह नक्षत्र त्याच्या भविष्यात असते तर परीक्षेला यावर्षी बसला असता. ज्योतिषांनी पत्रिका पाहिली आणि यावर्षी योग नाही असे म्हणाले. म्हणून मुलगा अभ्यासाची तयारी असूनही परीक्षेला जात नाही. बाबा, हा असा ग्रहांचा फेरा का आला? याच वर्षी का अशी निराशा आली? परीक्षा एकदाची पदरी पडेल अशी आम्हा सर्वांना फार आशा होती. असं त्याची ती आई साईबाबांना म्हणाली जेव्हा ती शिर्डीला आली होती. तिची ही कळकळीची प्रार्थना ऐकून साईबाबा म्हणाले की त्याला म्हणावं म्हणजे तुझ्या मुलाला सांग की माझे ऐक, पत्रिका गुंडाळून ठेव आणि स्वस्थ मनाने जाऊन परीक्षेला बैस. कोणाच्या नादी लागू नको. जन्मपत्रिका पाहू नको. सामुद्रिकांवर विश्वास ठेवू नका. सामुद्रिक म्हणजे हात पाय इत्यादी शरीराच्या अवयवांचे त्याच्यावर जे शुभ अशुभ चिन्ह असतात ते पाहून जे भविष्य सांगतात, भविष्य वर्तवतात असे लोक म्हणजे सामुद्रिक म्हणजे एक प्रकारे भविष्य पाहणारेच, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. नेटाने अभ्यास चालू ठेवा. मुलाला सांगा की त्याला यश येईल. स्वस्थ मनाने परीक्षेला बैस. निराश होऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. असं साईबाबा निरोप देतात त्या बाबूला त्याच्या आईकडे. असो, बाबांची आज्ञा घेऊन आई आपल्या गावी परत आली आणि मुलाला बाबांचा निरोप सांगून त्याला त्या आईने उत्साहपूर्वक आश्वासन दिले. मुलगाही साईंच्या शब्दांनी आनंदित होऊन परीक्षेला बसला आणि ठराविक वेळी लेखी प्रश्नांची उत्तरेही दिली. लेखी परीक्षा म्हणजे रिटन एक्झाम परीक्षा पूर्ण झाली आणि उत्तरेही संपूर्ण लिहिली. परंतु स्वतःबद्दल स्वतःच्याच असलेल्या अविश्वासाने पछाडल्याने त्याची स्थिर झालेली बुद्धी पुन्हा चळली. पास होण्याला हवी अशी चांगली उत्तरे लिहिली होती तरी त्या विद्यार्थ्याला ती अपुरी वाटली आणि त्याने धीर सोडला. खरे पाहता तो लेखी परीक्षेत पास झाला होता तरी त्याला वाटले की तो नापास झाला आहे. म्हणून तो उदास होऊन तोंडी परीक्षेला बसतच नव्हता. म्हणजे रिटर्न एक्झाम चांगली गेली पण त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता आणि त्यामुळे रिटर्न एक्झाम आपण पासच होणार नाहीये जरी आपण चांगला पेपर लिहिलेला असला तरी. आणि त्यामुळे तोंडी परीक्षा म्हणजे जी ओरल एक्झाम आहे तिला बसूच नाही आपण असं त्याला वाटलं. तर इकडे तोंडी परीक्षेला आरंभ झाला. पहिला दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र एक घरी आला तर तो विद्यार्थी हा बाबू जेवायला बसला होता. मित्र त्याला म्हणाला की काय आश्चर्य, परीक्षकाला तुझी काळजी. त्याने मला सांगितले की जा पाहून ये तेंडुलकर काल परीक्षेला का आला नव्हता. तेव्हा मी त्याला सांगितले की तो लेखी परीक्षेत नापास झाला आहे. तेव्हा तोंडी परीक्षेचे श्रम कशाला म्हणून तो उदास होऊन घरी बसला आहे. परीक्षकाला सांगितलं त्याच्या मित्राने. त्यावर परीक्षक मला म्हणाला म्हणजे मित्र सांगतोय की मित्राला काय सांगितलं परीक्षकाने की तू जा असेल तसा त्याला घेऊन ये आणि लेखी परीक्षेत पास आहेस अशी खबर त्याला दे. हे ऐकल्यावर हा बाबू विद्यार्थी याला आनंद इतका झाला त्याचा आनंद किती वर्णावा. त्याने साई महाराजांचा धावा केला आणि एकही क्षणाचा विसावा न घेता मोठ्या उत्साहाने तो पळत सुटला. असो, पुढे गोड झाले म्हणजे चांगला रिझल्ट झाला. त्याची परीक्षेची हौस पुरली आणि त्याच्या मनाची इच्छा पुरवून बाबांनी त्याला आपल्या चरणी दृढपणे लीन करून घेतले. दळण्याच्या जात्याचा खुंटा जसा सारखा हलवून घट्ट करतात तशीच गुरुच्या चरणांच्या निष्ठेची गोष्ट असते. साईबाबा त्या भक्तीला त्या निष्ठेला सुद्धा सारखी हलवून चांगली भक्कम करत असत. म्हणजे परीक्षा घेऊन कोणालाही कधीही असे सांगत नसत की ज्यामुळे त्याच्या मनाच्या भावना हलणार नाहीत. हा तर बाबांबद्दलचा नेहमीचाच अनुभव होता. अशा तऱ्हेने ते आपल्या भक्ताची श्रद्धा पक्की करत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागता सुरुवातीला गोड वाटते परंतु पुढे असे सराटे पसरतात की जिकडे तिकडे काटेच भेटतात. मग आपल्या श्रद्धेला तडा जातो आणि मनात सहज संशय येऊ लागतो आणि वाटू लागते की या आडवाटेला साईबाबा कशासाठी आणतात बरं.
म्हणजे वाईट अनुभव का आणतायत साईबाबा माझ्या आयुष्यात, परंतु असे जेथे वाटू लागते तेथेच प्रयत्नपूर्वक श्रद्धा धरावी. ही संकटे म्हणजे प्रत्यक्ष आपली कसोटी म्हणजे टेस्ट आहे, एक्झाम आहे. या संकटांमुळेच श्रद्धा मनात पक्की रुजते. संकटांना तोंड देऊन अखंड साईंचे नामस्मरण करत राहिले सर्व संकटे नाश पावतील. त्यामुळे नामाची अशी ही प्रचंड शक्ती आहे नामस्मरणाची. पहा 27व्या अध्यायात ओवे आहेत की नाम पापाचे पर्वत फोडी, नाम देहाचे बंधन तोडी, नाम दुर्वासनेचे कोडी, समूळ दवडी लोटुनी, नाम काळाची मान मोडी, चुकवी जन्म मरण ओढी. म्हणजे नाम हे पापांचं पर्वत सुद्धा फोडतं, म्हणजे पाप नष्ट करतं. नामामुळे देहाचं बंधन तुटतं आणि आपण मुक्ती मिळवतो. नामामुळे दुर्वासना म्हणजे वाईट इच्छा अपेक्षा यांचं कोडं म्हणजे यांच्या समस्या, वाईट इच्छा अपेक्षा आशा वाईट विचार या समूळ म्हणजे मुळासकट दवडल्या जातात, दूर लोटल्या जातात. आणि नाम काळाची म्हणजे मृत्यूची सुद्धा मान मोडतो आणि जन्म मरण ओढी जन्म मरणाच्या फेऱ्यातून पुन्हा पुन्हा जन्म घेणं मरण पत्करणं या त्रासातून आत्म्याला मुक्त करतो. कोण? नाम, नामस्मरण, ईश्वराचं गुरुचं नाव. या संकटांचे हेच प्रयोजन असते. म्हणजे संकट कशासाठी येतात तर यांचा संकट आणण्याचा हाच उद्देश असतो की आपण ईश्वराला घट्ट धरून राहावं, श्रद्धा ठेवावी. आणि ती संकटे देखील साईच निर्माण करत असतात. त्यामुळेच आपल्याकडून साईंचे नामस्मरण घडते संकटाच्या काळात आणि संकटांचा नाशही तेव्हाच होतो. याच बाबू मुलाचे वडील जे बाबांचे अतिप्रेमळ भक्त होते आणि स्वभावाने गंभीर उदार व नीतिनियमाने वागणारे होते, त्यांचे अवयव निर्बल झाले होते म्हणजे ते अशक्त झाले होते. मुंबई शहरी असलेल्या ग्रॅहम नावाच्या प्रसिद्ध परदेशी व्यापारी पेढीत म्हणजे फॉरेनच्या एका बिझनेस ब्रांचमध्ये त्यांनी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे नोकरी केली होती. पुढे वृद्धापकाळ आल्यावर म्हणजे म्हातारपण आल्यावर त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येऊ लागली, म्हणजे त्यांना दृष्टी नीट दिसत नव्हती दृष्टीने. इंद्रिये आपल्या कामासाठी असमर्थ झाली आणि स्वस्थ बसून आरामाची इच्छा करू लागली, म्हणजे त्यांचे शरीर थकलं होतं, त्यांना आरामाची गरज होती. काम करायला शक्ती उरली नाही, म्हणून प्रकृती सुधारण्यासाठी म्हणजे तब्येत बरी होण्यासाठी रघुनाथरावांनी रजा घेतली. या मुलाचे जे वडील आहेत ज्यांचा हा अनुभव आहे त्यांनी रजा घेतली म्हणजे लीव घेतली, सिक लीव, आणि स्वस्थपणे विश्रांती ते घेऊ लागले. पुढे ती सगळी रजा संपली आणि पूर्ण विश्रांती मिळाली नाही, म्हणून पुन्हा अर्ज लिहिला आणि आणखी रजेची प्रार्थना केली. परंतु त्या पेढीचे म्हणजे त्या ब्रांचचे मुख्य अधिकारी जे ऑफिसर आहेत ते पूर्ण विचारी आणि दयाळू होते. आपला इमानी चाकर पाहून उदार मनाचे मालक त्याचा पुढील चरितार्थ चालवण्यासाठी प्रेमाने अर्धी भाकर देतात, म्हणजे त्याच्या पगाराची अर्धी पेन्शन त्याला देत होते. अशी ही सरकारी पद्धत उत्तम पेढ्याही प्रसंगानुरूप प्रामाणिक सेवकांनिमित्त उत्तेजनासाठी अवलंबतात. म्हणजे सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटची ही स्कीम जी आहे ती चांगल्या पेढ्या म्हणजे चांगल्या ज्या कंपन्यांच्या ब्रांचेस असतील त्या भलेही त्या खाजगी म्हणजे प्रायव्हेट कंपन्या असतील त्यांच्या ब्रांचेस असतील त्या पण आपल्या प्रामाणिक जे त्यांचे सेवक असतील म्हणजे नोकरी करणारे जे एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी त्यांना अशी सुट्टी जर हवी असेल तर ती देऊन अर्धे पेन्शन देत होते. परंतु हा माझा मालक ही भाकर मला देईल का, म्हणजे हा माझा जो बॉस आहे तो मला माझे अर्धी पेन्शन देईल का, मी बेकार होऊन तर नाही ना पडणार, अशा काळजीत ते पडले रघुनाथराव. म्हणजे त्यांना चिंता वाटली. 150 माझा पगार, 500 म्हणजे 75 रुपये निम्मे, 150 पगाराच्या निम्मे म्हणजे सॅलरीची हाफ पेन्शन, या पेन्शनीवर रोजचा पोट भरण्याचा भार पडेल असा विचार त्यांच्या मनात घोळू लागले. म्हणजे की एवढ्याशा 75 रुपयांमध्ये माझा संसार कस काय चालेल म्हातारपणी. परंतु पुढे गंमत झाली. बाबांची आश्चर्यकारक करामत पहा. करामत म्हणजे जादू, लीला पहा. रघुनाथरावांच्या कुटुंब म्हणजे पत्नी, रघुनाथरावांच्या पत्नीला तिच्या कल्याणाची गोष्ट ते विचारतात साईबाबा. ते कौतुक ऐका. अखेरचा हुकूम व्हायच्या आधी 15 दिवसांचा मधला काळ असताना म्हणजे त्यांना जेव्हा सुट्टी होती मध्ये
त्या रघुनाथरावांना रजा त्यांची चालू होती तेव्हा 15 दिवस आधी बाबांनी तिच्या स्वप्नात जाऊन तिचे मत विचारले की 100 रुपये द्यावेत अशी माझी इच्छा आहे, तुझ्या मनातल्या आशेला पुरतील का? त्यावर बाई म्हणाली, ती रघुनाथरावांची पत्नी, की हे काय विचारता, आम्हाला आपलाच विश्वास आहे. तिकडे असं ती म्हणाली. तिकडे अर्जावर ठराव झाला. म्हणजे रघुनाथरावाने जो अर्ज कंपनीत केला होता ब्रांचमध्ये, तिकडे डिसिजन घेतला गेला. रघुनाथराव इमानी नोकर आहेत, म्हणजे गुड एम्प्लॉई आहेत. आज पावेतो त्यांनी केलेली सेवा पुष्कळ झाली, तरी त्यांना पगाराच्या अर्धी पेन्शन द्यावी. तोंडाने बाबा जरी 100 म्हणाले होते तरी आणखी वर 10 रुपये दिले त्यांच्या बॉसने त्यांना. म्हणजे जिथे 75 रुपये मिळणार होते पेन्शन म्हणून, तिथे पेन्शन वाढवून मिळाली. 100 रुपये साईबाबांनी विचारले होते की 100 देऊ का, पण साईबाबांच्याच कृपेने त्यांच्या बॉसने त्यांना 100च्या वर आणखीन 10 रुपये दिले. त्या काळी 10 रुपये सुद्धा मोठी गोष्ट होती. असे हे दया करणारे साई समर्थ आहेत. भक्तांबद्दलचे प्रेम त्यांना आवरता येत नाही. आता आणखी एक सुंदर मनोरंजक भक्तांचे प्रेम वाढवणारी आणि श्रोत्यांना आनंद देणारी कथा ऐका. कॅप्टन हाटे नावाचे एक डॉक्टर बाबांचे मोठे श्रद्धाळू भक्त होते. बाबांनी त्यांना पहाटे स्वप्नात दर्शन दिले. ते हे सुंदर कथानक गोष्ट आहे. हाटे ग्वाल्हेर इथे राहत होते, ग्वाल्हेर शहरामध्ये. तेथे त्यांनी बाबांना स्वप्नात पाहिले. बाबांचे प्रश्न विचारण्याचे कौशल्य आणि हाटे सुद्धा काय उत्तर देतात ते आता ऐका. बाबा दृष्टांतात म्हणजे स्वप्नात हाटे यांना म्हणाले की मला विसरलास काय? तर हाट्यांनी लगेच पाय धरून उत्तर दिले की मूल जरी आईला विसरले तरी आईशिवाय त्या मुलाला जगण्याचे दुसरे काही साधन असते का? मग उठून हाटे घाईघाईने बागेत गेले आणि ताजी वालपापडी तोडली, वालची भाजी, आणि शिधा साहित्याचा म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे तांदूळ, डाळ, पीठ, तूप वगैरे सामानाचा रोकड्या दक्षिणेसह खास वेगळा प्रकार भक्तिपूर्वक तयार केला. म्हणजे दक्षिणारूप प्रसाद नैवेद्य दाखवण्यासाठी साईंना. अशी सिद्धता पूर्ण झालेली पाहून हाटे जो शिध्याचे सूप अर्पण करू लागले, म्हणजे ती पातळ भाजी बनवली ज्याच्यात तांदूळ, डाळ, पीठ, तूप असं सगळं होतं वालपापडीत, तर ते सूप बनवून अर्पण करू लागले. तोच अचानक त्यांचे स्वप्नातून डोळे उघडले, कारण हे ते स्वप्नात करत होते सगळं, आणि आपल्याला स्वप्न पडले आहे हे त्यांना कळले. हाटे यांच्या मनात तात्काळ विचार आला की हे सगळे पदार्थ मिळवून शिर्डीत जाऊन बाबांना आपण प्रत्यक्ष स्वतः अर्पण करावेत. परंतु तेव्हा ते ग्वाल्हेरला होते, म्हणून मुंबईला पत्र लिहून ही सर्व हकीकत, जे त्यांना दृष्टांत स्वप्नात दिसलंय की साईबाबांना ते वालपापडी वगैरे सूप बनवून देत आहेत, तर हे सगळं सविस्तरपणे डिटेलमध्ये मित्राला त्यांनी कळवलं पत्राने. म्हणजे पत्र लिहिलं कोणाला? मित्र काकासाहेब दीक्षित यांना, आणि त्यांना शिर्डीला जाण्याची विनंती केली. त्यांना आणखी कळवले की पोस्टाने पैसे येतील, योग्य शिधा घ्यावा म्हणजे हे स्वयंपाकाचं जे सामान आहे पदार्थ बनवण्याचं ते तुम्ही विकत घ्या, असं यांनी ग्वाल्हेरच्या हाटे यांनी ज्यांना दृष्टांत दिसला होता त्यांनी त्यानुसार सांगितलं काकासाहेब दीक्षितांना पत्रामध्ये की तुम्ही पोस्टाने तुम्हाला मी पैसे पाठवतोय, ते पैसे येतील, त्याचा तुम्ही योग्य शिधा घ्या आणि म्हणजे त्या वस्तू जमा करा, परंतु वालपापडीच्या सुंदर शेंगा कसेही करून खास मिळवाव्यात. शिल्लक राहिलेले पैसे बरोबर न्यावेत, आणि म्हणजे जेवढे पैसे पाठवले त्यात जे काही उरतील ते पैसे पण बरोबर घेऊन जा आणि वालपापडीच्या सुंदर शेंगा विकत घ्या, असं काकासाहेब दीक्षितांना पत्रात सांगतायत हाटे. आणि शिध्याबरोबर बाबांना ते पैसेही द्यावेत. मग बाबांच्या पायांना वंदन करून प्रसाद मागावा आणि तो प्रसाद मला पाठवून द्यावा, कुरिअर करावा. असं झालं. हे पत्र पोहोचलं. पैसे आले. पैसे आल्याबरोबर ते मित्र निघाले काकासाहेब दीक्षित मुंबईहून, आणि शिर्डीला जाऊन त्यांनी सगळं सामान घेतलं, पण पापडी वाचून आडले. वालपापडी त्यांना काही कुठे मिळाली नाही बाजारात. इतक्यात एक टोपले आले. ते एका बाईच्या डोक्यावर होते. तिला त्यांनी बोलावून पाहिले, जवळ बोलावले, तर पापडीच्या शेंगाच हाती लागल्या आणि सर्वांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी ते सर्व सामान मशिदीत नेले, साई महाराजांना अर्पण केले. त्यांनी ते नानासाहेब निमोणकरांना दिले. साईबाबांनी निमोणकरांना दिले तो स्वीकारल्यावर प्रसाद वालपापडीचा,
आणि निमोणकरांनी दुसऱ्या दिवशी शिजवून त्याचा नैवेद्य करून आणला. पुढे बाबा जेवणाला बसल्यावर वरण भात वगैरेला हात न लावता शेंगाच, वालपापडीच्या शेंगाच तेवढ्या साईबाबांनी उचलल्या आणि उचलून त्या घेऊन स्वीकारल्या. त्या शेंगाच तेवढ्या खाल्ल्या. त्याच त्यांनी साईबाबांनी त्या दिवशी जेवणात स्वीकारल्या, तोंडात टाकल्या. आणि ही गोष्ट जेव्हा हाट्यांना पत्राद्वारे कळली ग्वाल्हेरला, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. आता पुढील कथेचा चमत्कार ऐका. साईंचे भक्तांचे लाड करणे सुखदायक असते. एकदा हाटे यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की साईंच्या हस्तस्पर्शाने पावन झालेला 1 रुपया घरात असावा. म्हणजे साईंनी आपल्याला दिलेला, हाताने दिलेला 1 रुपया पूजेसाठी घरात असायला पाहिजे. आणि त्यांची ती इच्छा साईंनी पुरवली सुद्धा. मनाच्या वृत्ती कोट्यावधी असतात. त्यातील वाईट वृत्ती टाकून जी चांगली वृत्ती म्हणजे चांगले विचार, चांगला स्वभाव असेल ती धरावी. मग साईंची हातोटी कशी असते ते पहा. म्हणजे साईंची लीला पहा. तो पाठीशी उभाच असतो साई. अशा प्रकारची चांगली इच्छा उत्पन्न झाली की ती सफल होण्याला क्षणाचाही उशीर लागत नाही. त्यांचा एक मित्र, हाटेंचा एक मित्र लगेच साईबाबांच्या दर्शनाच्या उत्सुकतेने शिर्डीला निघाला. वृत्ती मात्र चांगली असावी, साई हौस कौतुकाने पुरवेल. ज्याला सद्वर्तनाची आवड असते त्याचे लाड पुरवण्याची जबाबदारी साईंकडे आहे. त्या मित्राला हाट्यांनी अतिप्रेमाने 1 रुपया दिला आणि सांगितले की विसर पडू देऊ नका आणि बाबांच्या हाती हा रुपया ठेवा. मित्र जेव्हा शिर्डीला गेला तेव्हा त्याने तात्काळ बाबांचे दर्शन घेतले, चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि समोर बसला. दक्षिणेसाठी बाबांनी त्याच्या पुढे हात पुढे केला. त्याच्यानंतर प्रथम त्याने आपली स्वतःची दक्षिणा दिली, जी बाबांनी लगेच खिशात घातली. नंतर त्याने हाट्यांचा रुपया काढला आणि तोही नमस्कार करून बाबांच्या हाताच्या तळहातावर ठेवला आणि म्हणाला तो मित्र की ही दक्षिणा हाटे यांनी माझ्याबरोबर पाठवली आहे. साईबाबा सर्वांच्या हृदयात वास करून असतात. हाटे जरी ग्वाल्हेरला राहत होते तरी त्यांच्या मनातील इच्छा जाणून त्या रुपयाकडे ते लक्ष लावून पाहत राहिले आहेत. हृदयात प्रेम दाटून येऊन बाबांनी तो रुपया मग समोर धरला आणि त्याकडे एक टक लावून साईबाबा पाहू लागले त्या रुपयाकडे, जो हाटेंनी पाठवला होता प्रेमाने. जमलेले लोकही बाबांकडे चकित होऊन पाहू लागले. उजव्या अंगठ्याने त्या रुपयाला वरच्यावर उडवून टॉस करून आपल्या हातात साईबाबा झेलू लागले तो रुपया आणि असा थोडा वेळ खेळ करून तो रुपया त्यांनी परत केला. त्या मित्राला बाबा म्हणाले की हा ज्याचा त्याला दे, बरोबर हा प्रसादही ने. त्याला म्हणावं की आम्हाला तुझं काही नको, तू स्वस्थ आरामाने राहा, असा हाटे यांना निरोप पाठवला साईंनी त्याच्या मित्राकडून. मग त्या मित्राने बाबांच्या पायी लोटांगण घातले, उदी प्रसाद आपल्या जागी ठेवला आणि बाबांची आज्ञा घेऊन ग्वाल्हेरी आपल्या घरी परतला. ग्वाल्हेरला आल्यावर डॉक्टरांना रुपया दिला, जो त्यांचाच रुपया होता आणि ज्याला साईंच्या हाताचा स्पर्श झालेला होता. तो रुपया देऊन ही सर्व हकीकत बातमी सांगितली. ते ऐकून हाटे यांचे हृदय प्रेमाने भरून आले आणि ते म्हणाले की मनात जशी इच्छा केली होती, जसा बेत केला होता, ते जाणून बाबांनी माझी मनीषा म्हणजे मनाची इच्छा पूर्ण केली, पुरवली. हे तर हाटे यांच्या मनाला वाटले. ही तर त्यांची स्वतःची कल्पना होती. संतांच्या योजना आणि त्यांचे उद्देश कोणाला कसे कळणार? हाट्यांचे वाटणे खरे म्हणावे तर दुसरा एक अनुभव पहा. तो तर याहून अगदी उलट आहे. ज्याचे मनोगत त्यालाच ठाऊक, म्हणजे संतांच्या मनातले संतांनाच ठाऊक. एकाचा रुपया परत देतात तर दुसऱ्याचा खिशात घालतात. बाबांच्या मनात याचे कारण काय असावे हे कोणी सांगावे? त्यांची कारणे त्यांनाच ठाऊक. आपण फक्त मौज पहावी, म्हणजे गंमत पहावी, लीला पहावी आणि अशी संधी न गमावता त्याविषयीची कथा ऐकावी. एकदा बाबांचे अपार प्रेम असणाऱ्या वामन नार्वेकर नावाच्या भक्ताने एक सुंदर रुपया बाबांना भक्तिपूर्वक अर्पण करण्यासाठी आणला. त्याच्या एका बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा कोरलेली होती आणि दुसऱ्या बाजूला हात जोडलेल्या मारुतीची सुंदर मूर्ती होती. असा तो रुपया, नाणं होतं. तो अर्पण करण्यात त्याच्या मनात हेतू हा होता की त्याला बाबांचा हात लागल्यावर उदी प्रसादासह तो आपल्याला परत मिळावा. म्हणून तो रुपया त्याने बाबांच्या हातात ठेवला. एका भक्ताने, वामन नार्वेकर नावाचा भक्त. कोणाच्या मनात काय मनोगत असेल ते सर्व बाबा जाणत होते. तरी तो रुपया हातात पडताच बाबांनी तो लगेच खिशात टाकला. माधवरावांनी वामनरावांच्या मनातील हेतू
म्हणजे तो रुपया परत मिळावा बुवा साईंकडून प्रसाद म्हणून, असं बाबांना सांगितलं माधवरावांनी, की वामनराव नार्वेकरांना त्यांचा रुपया तुम्ही परत द्यावा आशीर्वाद म्हणून, असं त्यांची इच्छा आहे बुवा, असं साईबाबांना माधवरावांनी सांगितलं. आणि तो रुपया परत करण्यासाठी खूप विनंती केली. परंतु बाबा वामनरावांच्या समोरच त्यांना म्हणाले की त्याला कसला तो द्यायचा, आपणच तो ठेवायचा. बाबा आणखी पुढे म्हणाले की जर तो 25 रुपये याची किंमत देईल तर त्याला मी हा रुपया बदल्यामध्ये देईल, म्हणजे एक्सचेंज, की याला पैसा पाहिजे परत, ज्याच्यावर राम, सीता, लक्ष्मण आणि मारुती कोरलेले आहेत, आणि त्याला माझ्या हातातून तो प्रसाद म्हणून पाहिजे, तर मला त्याने दक्षिणा ठेवावी 25 रुपयाची, असं साईबाबांनी सांगितलं. मग वामनरावांनी त्या एका रुपयासाठी घाईघाईने तेही ठिकठिकाणाहून त्यांच्याकडून आजूबाजूच्या सगळ्यांकडून गोळा करून 25 रुपये बाबांना दिले. कारण त्यावेळी 25 रुपये ही खूप मोठी गोष्ट होती, त्याशी लगेच आपल्या खिशात असेल बा नेहमी असं नव्हतं. पण बाबांनी तेही खिशात टाकले 25 रुपये आणि म्हणाले की रुपयांचे मोठे ढीग लावले तरी या रुपयाबरोबर त्याची तुलना होणार नाही. म्हणजे तू दिलेलं जे राम, सीता आणि मारुतीचं नाणं आहे त्याच्यासोबत तुझे 25 रुपये किंवा आणखीन ढीग लावलेत, तू त्या बदल्यात खूप पैसे दिले मला, तरी होणार नाही. या नाण्यापुढे, या रुपयापुढे ते कमीच पडतील. श्यामा, हा रुपया तू घे, राम, सीता, लक्ष्मण आणि मारुतीचा, आपल्या संग्रही असू दे, देव्हाऱ्यामध्ये ठेवून दे आणि पूजा करत जा, असं साईबाबा बोलले. आता असे का करता हे विचारायची कोणाची हिंमत नव्हती. साईबाबा योग्य आणि अयोग्य काय ते जाणतात आणि ते देण्यासाठी किंवा घेण्यासाठी तेच समर्थ आहेत. असो, आता ही कथा संपवून श्रोत्यांच्या मनाला विश्रांती देऊया, की ज्यामुळे ऐकलेल्या या कथेचे मनन आणि निदिध्यासन म्हणजे अभ्यास, चिंतन मनामध्ये घडेल. कोणतीही केलेली किंवा ऐकलेली गोष्ट तिचा नीट विचार केल्याशिवाय आत्मसात होत नसते आणि तिचा पुन्हा पुन्हा खोल विचार केला नाही तर जे ऐकलंय ते श्रवण म्हणजे ऐकणं व्यर्थ जातं. हेमाडपंत लेखक साईंना शरण आले आहेत आणि सकल साधकांचे साधनांचे म्हणजे मानवी आयुष्यात प्राप्त करण्याच्या सगळ्या गोष्टींचे साधन म्हणजे कारणीभूत अंग असे जे बाबांचे चरण ते मस्तकी धरीत आहेत. आता याच्या पुढील कथेचे निरूपण पुढच्या अध्यायात निरूपण होईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा स्वप्न कथा कथनम नावाचा 29वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.